हाताने कॉर्ड वाजवतो, डाव्या हाताने आम्ही म्हणजे आम्ही ठेका देतो. एक प्रकारे आम्ही वन मॅन शो सारखं करतो. म्हणजे आता दादरा असेल, दादरा केरवा असेल, या प्रकारे आम्ही ठेके देतो डाव्या हाताने आणि गाण्याच्या चालीप्रमाणे आम्ही असे कॉर्ड बदलतो. हे आणि सगळे ह्याचं एक्सप्रेशन आम्ही मॅन्युअल एक्सप्रेशन असतं भात्याचं सुद्धा. कमी जास्ती करायचं, सॉफ्ट लाऊड करायचं. तुमचं रूप सुप्रसिद्ध गाणं रूप तेरा. असे त्याच्यात काय काय टोन्स आम्ही बदलून वाजवतो. जुन्या गाण्यात शंकर जयकिशननी नेहमी लाऊड टोन म्हणजे ब्राईट मास्टर टोन वापरले होते शंकर जयकिशननी. अशा प्रकारे आहे. जेवढे जेवढे आम्ही आपण वाजवून दाखवतो तेवढे तुम्हाला एक प्रायोगिक हे तुम्हाला दाखवलं वाजवून नाही. तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दिलं. एक तो जे वाजवू तेवढं कमीच आहे ते. कारण प्रेक्षकांकडनं आणखी मग मागणी फरमाईश सुरू होते. आता हे ऐकवा, ते ऐकवा. त्यामुळे आता पुढचं गाणं आम्ही ओ दिलदार वसंतराव देसाई साहेबांचं ऐकवतो नाही. त्यांच्याबरोबर आम्ही दुष्काळ निधीवर जयवंत कुलकर्णी ग्रुपमध्ये आम्ही नेहमी जात होतो. भयाजींनी उल्लेख केला तसं आम्ही पण त्यांच्या ग्रुपमध्ये जात होतो. एक सूर एक ताल समिती किंवा ते दुष्काळ निधीच्या कार्यक्रमात जात होतो, स्मॉल सेव्हिंग कार्यक्रमात जात होतो आम्ही. अनेकदा आम्हाला त्यांचंही खूप सगळ्या प्रेम लाभलं आहे. त्यामुळे त्यांचंच गाणं वाजवून त्यांना मी आज श्रद्धांजली देतोय त्यांना 50 वर्ष झाल्याबद्दल. आणि याच रंगमंचावर सुरज साठेंना वसंत देसाई पुरस्कार काही वर्षांपूर्वी आम्ही दिलेला होता.
यानंतर आपण ऋषिकेश मुखर्जी यांनी निर्माण आणि डायरेक्ट केलेल्या गुड्डी या चित्रपटातील वाणी जयराम यांनी गायलेलं गीत आहे. ते गीत आज शाळेमध्ये प्रार्थना गीत म्हणून गायलं जातं. हमको मन की शक्ती देना. वाणी जयराम ही वसंत देसाईंना देव मानायची. माझं जे पुस्तक आहे कंपोजर पार एक्सलन्स, याच्यामध्ये वाणी जयरामचा मी इंटरव्ह्यू घेतला होता. त्यासाठी मी तिच्या चेन्नईच्या घरी गेलो आणि तिच्या देवखोलीमध्ये वसंत देसाईंचा फोटो ठेवलेला आहे आणि दररोज त्याला ती मोगऱ्याची फुलं जी वसंतरावांना आवडत होती ती फुलं वाणी वसंतरावांना अर्पण करत असे. आणि वसंत देसाई जन्मशताब्दी वर्ष 2008-9 मध्ये वाणीला मी हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं होतं. आणि वाणी वसंत देसाईंच्या आमच्या कार्यक्रमात 4 वेळा कुठलंही मानधन न घेता केवळ वसंतरावांच्या प्रेमामुळे 4 कार्यक्रमात वाणी वसंतरावमुळे आमच्या शोमध्ये गायलेली आहे. त्यामुळे वाणीची आणि माझी एक मैत्री निर्माण. आज वाणी जयराम आपल्यामध्ये नाही आहे, त्यांना जाऊन 2 वर्ष झालेले आहेत. कितकी सादर करते आहे गुलजार यांनी लिहिलेलं, जया बहादुरीवर चित्रित झालेलं गुड्डी हमको मन की शक्ती दे. One, two, three, 1, 2, 3.
1959 शंकर भट नावाचे निर्माते होते. त्यांनी गुंजीवटी शहनाई या चित्रपटाची निर्मिती केली. विजय भट यांचं डायरेक्शन होतं आणि अर्थातच त्यांनी वसंत देसाईंना निमंत्रित केलं संगीत देण्यासाठी. वसंत देसाई यांनी पहिल्यांदा भारतरत्न बिस्मिल्ला खान यांना या चित्रपटासाठी शहनाई वाजवण्यासाठी निमंत्रित केलं. आता भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्याकडनं शहनाई वाजवून घेणं म्हणजे त्याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे स्वतःला. वसंतरावना ते होतं म्हणून एवढ्या मोठ्या वादकाला त्यांनी चित्रपटासाठी पहिल्यांदा बोलवलं आणि हा चित्रपट अतिशय गाजला. याच्यात 12 गाणी होती भरत व्यास यांनी लिहिलेली. आता जे गाणं आपण ऐकणार आहात ते जोगी या रागावर आधारित वसंत देसाईंनी याची चाल बांधलेली आहे. रफी साहेबांनी गायलेलं अतिशय वरच्या पट्टीतलं गाणं आहे. कहे तो कोई ना करे या प्यार. निलेश साधक.
फर्स्ट क्लास. यानंतर केतकी पुन्हा येते. या चित्रपटातील बिहाग रागावर आधारित वसंतरावनी ही चाल बांधलेली आहे. भरत व्यास यांचे समजा तेरे सूर और मेरे गीत. माहितीसाठी सांगतो, उद्या हाच कार्यक्रम वेंगुर्ला काकासाहेब कालेकर सभागृह मधुसूदन कालेकर 6:30 वाजता आहे. सर्वांना आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे. आणि सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा यांच्यामधील ज्यांना स्पर्धकांना वसंत देसाई गाण्याच्या स्पर्धा परुड्याला आदिनारायण मंदिरामध्ये आहेत. ज्यांना कोणाला भाग घ्यायचा असेल, राधारंग फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे स्वरयोग आणि राधारंग जॉईंट व्हेंचर आहे.
ज्यांना कोणाला भाग घ्यायचा असेल त्यांनी 29 तारखेला परुळ्या यायचं आहे. आता जे गीत आपण ऐकणार आहात गुड्डी चित्रपटातील, या गाण्यामुळे वाणी जयराम पपिहरा गल म्हणून ओळखले गेले. आणि हे गाणं जे आहे मिया मल्हार रागामधलं आहे. रामकृष्ण बुवा वजे यांची मिया मल्हार मधली एक चीज होती, ती चीज वसंतरावने ऐकली आणि ते भारावून गेले आणि ते चीज आधारित त्यांनी हे गाणं बांधलं. परंतु हे गाणं बांधत असताना कुठल्याही शास्त्रीय संगीताचे नियम जे होते ते नियम त्यांनी पाळून, कुठलेही नियम न तोडता त्यांनी हे गाणं बनवलेलं आहे. बोल रे पपियरा कितकी सादर कर. यानंतर गुंजिवटी शहनाई भरत व्यास यांनी लिहिलेलं, रफी आणि लता यांनी गायलेलं अप्रतिम असं गीत आहे, जे कधी ऑर्केस्ट्रामध्ये मी स्वतः ऐकलेलं नाही. अतिशय गायला कठीण आहे. सुरुवातीची जी आलापी तुम्ही बघितलीत ओव्हरलॅपिंग रफी आणि लता, तर आपल्यासमोर हे गीत सादर होत आहे. जीवन में पिया तेरा साथ रहे.
राहिलेले आहेत. त्या तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या एका भाषणात म्हणाले की दोन भारतीय एकत्र येऊन आपलं राष्ट्रगीत सुरामध्ये गाऊ शकत नाहीत. वसंतरावांच्या कानावर एक वाक्य पडलं आणि त्यांनी असा एक निश्चय केला की महाराष्ट्रात जेवढ्या शाळा आहेत त्यातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्यांनी जाऊन मार्गदर्शन केलं आणि त्यातूनच एका गाण्याची निर्मिती झाली. जे गाणं पुढे छोटा जवान या चित्रपटात घेण्यात आलं. महेंद्र कपूर यांनी ते गायलं होतं गाणं. गदी माडगुळकरांचे शब्द आहेत. आपण गाणं ओळखलं असेल. वसंतरावने हजारो मुलांकडनं, मराठी गाणं आहे, हजारो मुलांकडनं हे गाणं शिवाजी पार्क मैदानावर गाऊन घेतलं. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. आपण सर्वजण गाऊ शकता हे गाणं. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. लढतील सैनिक लढू नागरिक, लढतील महिला लढतील बालक, शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. देश आमुचा शिवरायाचा, देश आमचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा, झाशीवाल्या रणराणीचा, शिरतळ हाती धरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. हानी हो कितीही भयंकर, हो हो किती भयंकर, पिढ्या पिढ्या हे चालो संगर, पिढ्या पिढ्या हे चालो संकर, अंती विजय ठरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. कार्यक्रमाचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे. 22 डिसेंबर 1975 वसंतरावांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस. वसंतरावांना कल्पना नव्हती की इतक्या लवकर आपला मृत्यू एका लिफ्टमध्ये होईल, याचं त्यांना भान सुद्धा नव्हतं. 22 डिसेंबर 1975
सकाळी वसंतराव HMB स्टुडिओमध्ये गेले. त्यांचे सहाय्यक के जयस्वाल तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या 20 कलमी कार्यक्रमाचं आणि काही गाण्याचं ध्वनिमुद्रण HMB स्टुडिओमध्ये वसंतरावने केलं. आणि संध्याकाळी 6:30च्या सुमारास पेडर रोडवर केम्ब्रिज कोर्ट नावाची इमारत आहे. त्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर श्रीमंत मोतीराम शेठ देसाई टोपेवाले हे राहत होते आणि त्यांच्याकडे वसंतराव राहत होते. ते लिफ्टच्या जवळ आले. खरं तर वसंतराव 3 मजले चढून जायचे, पण त्या दिवशी त्यांचे पाय दुखत होते. ते के जयस्वालला म्हणाले, अरे मी लिफ्टने येतो. तो म्हणाला, मी चालत जातो. पण लिफ्टमध्ये काही बिघाड होता, परंतु त्यांच्या लक्षात आला नाही आणि याच लिफ्टने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वसंतराव एकमेव म्युझिक डायरेक्टर ज्यांचं निधन झाल्यानंतर 23 डिसेंबरला मुंबईमधील सगळे रेकॉर्डिंग स्टुडिओ त्यांना श्रद्धांजली म्हणून बंद ठेवण्यात आलेले होते. एकमेव म्युझिक डायरेक्टर. याचा आपल्या सिंधुदुर्ग वासियांना अभिमान पाहिजे. आणि डायरेक्टर ऑफ म्युझिक ही पदवी फक्त वसंतरावना दिलेली होती. बाकी या कुठल्याही म्युझिक डायरेक्टरला दिले नाही. आणि कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता महाराष्ट्रातील सगळ्या मुलांना, शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कधी पैशासाठी वसंतरावने काम नाही केलं. तेव्हा आजच्या मैफिलीचा समारोप, जे गीत आज पाकिस्तानमध्ये सुद्धा शाळातून प्रार्थना गीत म्हणून गायलं जातं, हे गीत भरत व्यास यांचे शब्द आहेत. खरं तर भरत व्यास गाणं लिहिल्यानंतर चाल पण लावायचे. वसंतरावने भरत व्यासने या गाण्याला चाल लावली, परंतु वसंतरावांच्या हातात जेव्हा हे गाणं पडलं, याच्यातल्या त्या ऑर्केस्ट्रेशन आहे. विजयराव, आपण म्युझिक डायरेक्टर आहात, यातलं ऑर्केस्ट्रेशन आहे. असं ऑर्केस्ट्रेशन कुठल्याही गाण्यात मी नाही ऐकलं. अप्रतिम ऑर्केस्ट्रेशन. आणि यातला जो कोरस आहे, हा कोरस सुद्धा अप्रतिम आहे. असं गाणं पुन्हा होणार नाही. म्हणूनच शाळातून प्रार्थना गीत म्हणून हे गीत आजही गायलं जातं. आज आपण वसंतरावच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित राहिला. बाबा वर्धम सर्वांना, रसिकांना मी धन्यवाद देतो. आणि अनेकांनी मला हा कार्यक्रम आयोजित करायला मदत केलेली आहे, त्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो. आमचा अमय देसाई काय, केदार सामंत काय, प्रफुल्ल वापलकर काय, अनेक मंडळींची, काही मंडळींची नावं माझ्या आता लक्षात येत नाहीत, परंतु त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम मी या ठिकाणी करू शकलो नसतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि वसंतरावांच्या स्मृतीला पुन्हा एकदा वंदन करतो. आणि असेच पुरस्कार यापुढेही माझ्या हातून वसंतरावांच्या 22 डिसेंबरला स्मृतिदिन असतो, त्या निमित्ताने देण्यासाठी परमेश्वर मला शक्ती देव अशी मी, आणि आपले आशीर्वाद आपल्या पाठी आहेत असं मी मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.